भावना इंडिया वर्सेस इंग्लंडचा चौथा टेस्ट मॅच पाहिला का? चौथा टेस्ट मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल की ज्या पद्धतीने आपली भारतीय टीम खेळली आणि या मॅच मध्ये आपल्याला 10 वर्षानंतर एक रेकॉर्ड तोडताना दिसला आणि ती रेकॉर्ड म्हणजे कोणता? तर या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की भारतीय टीमने समोरच्या टीमला, जी समोर इंग्लंडची टीम होती ना, त्या इंग्लंड टीमने 500+ धावा केल्या। या 10 वर्षामध्ये आपल्या भारतीय टीमने एवढ्या धावा तरी कोणत्या विपक्षी टीमला दिलेल्या आपण पाहिले नाहीत। भावनो, ज्या पद्धतीने यावेळेस आपले शुभमन गिल इथं कॅप्टन्सी करताना दिसत आहेत ना, त्यांच्या कॅप्टन्सीवर बोट उचलावा असं त्यांना काही केलं नाही। ज्या पद्धतीने ते कॅप्टन्सी करतात ना, एकच नंबर कॅप्टन्सी त्यांनी यावेळेस केलेली आहे। असंही नाही की त्यांनी बॅटिंगने सहित आपली नंबर 1 परफॉर्मन्स दिलेला आहे। असं नाही की शुभमन गिल आपल्या बॅटिंगमध्ये कमी पडले या कॅप्टन्सीमध्ये कमी पडले, दोन्ही बाजूने त्या प्लेयरनी आपला 100% परफॉर्मन्स दिलेला आहे। दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर काही प्लेयर आपल्याला इथं इंजर्ड पाहायला मिळाले, पण या मॅच मध्ये आपण ब्लेम कुणाला करणार? खरंच सांगा भावांनो, यामध्ये गौतम गंभीर सर ब्लेम होणार का? शुभमन गिल ब्लेम होणार का ऋषभ पंत या आपले जसप्रीत बुमराह सर? खरंच भावांनो, ज्या पद्धतीने जसप्रीत बुमराह सर हे आपल्याला प्रत्येक वेळेस इंजर्ड पाहायला मिळतात ना, त्यावरच मोहम्मद कैफ सर म्हणतात की या प्लेयरने आता रिटायरमेंट घ्यायला पाहिजे। जसप्रीत बुमराह सर हा एक एवढा स्वाभिमानी प्लेयर आहे की तो आपल्या टीमला जर 100% परफॉर्मन्स देऊ शकत नसेल तर तो स्वतःच रिटायरमेंट अनाउन्स करेल असं मोहम्मद कैफ सर म्हणतात। म्हणून जर एका बाजूने पाहायला गेलं तर यामध्ये आपण गौतम गंभीर सरांना सहित ब्लेम ठरवू शकता। आता ती कसं काय? ज्या पद्धतीने तुम्हाला माहित आहे की याआधी आपण रोहित शर्मा सरांची, विराट कोहली सरांची आणि आर अश्विन सरांची रिटायरमेंट पाहिले, पण या मॅच नंतर सहित आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळत आहे आणि ती म्हणजे काय? तर जसप्रीत बुमराह सरांची रिटायरमेंटची आपल्याला इथं अपडेट पाहायला मिळत आहेत। कसं भावना, या गंभीर इरामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट गंभीर स्वरूपानेच का पाहायला मिळत आहे? जी भारतीय टीम टेस्ट मॅचवर राज करत होती ती आज ही 10 वर्षानंतर 500+ रना दिल्या। एक सांगायला गेलं तर टेस्ट मॅच मध्ये जर कोणती टीम, समोरची विपक्षी टीम असो या आपली भारतीय टीम असो, आणि टेस्ट मॅच मध्ये जर टेस्ट मॅच जिंकायचं असेल तर 100% ही बॉलरचे परफॉर्मन्स पाहिजे। जर या मॅच मध्ये जर बॉलर इंजर्ड होत असतील तर भावनो, ही बॅट्समन 400 रना मारले ना तर समोरची विपक्षी टीम त्याही पेक्षा जास्त रना मारू शकते। आणि जर पाहायला गेलं तर जसप्रीत बुमराह सर जर रिटायर झाले तर भावनो, जी बॉलिंग ॲव्हरेज आहे ना ती यावेळेस आपल्याला बुमराहची कमी पाहायला मिळाली आणि यापेक्षा जर कंबोज आणि याही पेक्षा जी दुसरे प्लेयर यानंतर आपल्या भारतीय टीम मध्ये खेळताना दिसते ना, ती प्लेयर यानंतर आपल्या जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकणार नाहीत। खरंच भावनो, यानंतर आपल्याला काही रणजीचे नवीन प्लेयर आपल्या भारतीय टीम मध्ये पाहायला मिळतात, पण भावनो ती प्लेयर इनमध्ये खेळतील का नाही तीही माहीत नाहीत, कारण ती प्लेयर आपल्याला बेंचवर तरी बसताना दिसतील असं मला वाटतं। कारण भारतीय टीम मध्ये नवीन टॅलेंटला लवकर चान्स मिळत नाही। तुम्ही बाहेरच्या टीम मध्ये पाहू शकता की नवीन प्लेयरला पहिल्या मॅच पासून चान्स मिळतो, भावनो फेल जरी गेला तरी प्लेयर तिथं खेळताना दिसतो, पण यावेळेस आपल्या भारतीय टीम मध्ये काहीतरी कमी आहे। आणि बाकी तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये नक्कीच कळवा।